नमस्कार मित्रांनो, तर आज गुरुदत्तच्या शेडवरती जेवणाचा एक वेगळाच नियोजन होतं आणि ते नियोजन होतं ते म्हणजे ऋषिकेश आला होता गोडवलीवरनं आणि तो मंचुरियन बनवणार होता स्पेशली आमच्यासाठी. आणि त्याचबरोबर सचिनही आला होता. दोघंजण मिळून वरून खाली आले होते आणि आज मंचुरियन बनवायचा बेत होता. त्या मंचुरियनसोबतच गुरुदत्तनं केळीची भाजी बनवली होती. तर आजचा हा असा बेत होता आणि ह्या बेतला सुरुवातीलाच गुरुदत्तानं केळीची भाजी त्यांच्यासाठी बनवली होती, ऋषिकेशसाठी, कारण त्यांना काहीतरी ऑर्गॅनिक खायचं होतं रानभाज्यांमधलं. आणि ऋषिकेशनं ठरवलं होतं की आज तो सगळ्यांना मंचुरियन खायला घालणार होता. तर तसं नियोजन आमचं चाललं होतं आणि त्यानुसार त्यांनी मंचुरियन करायला घेतले आणि मंचुरियन खरंच चांगले झाले होते. सुरुवातीला तेल तापलं नव्हतं, पण नंतरनं तेल व्यवस्थित तापल्यानंतरची जी भजी होती, मंचुरियन भजी, ती खूपच छान लागत होती. तर आम्ही इथं नेहमी शेडवरती येऊन वेगवेगळे काहीतरी भाज्या, वेगवेगळे काहीतरी पदार्थ, मसाले भात बनवत असतो आणि त्याचे नेहमी व्हिडिओ बनवत असतो. ते व्हिडिओ बघूनच ऋषिकेशला असं वाटलं की आपण इथं कधीच नसतो हे खायला वगैरे, त्यामुळे आपणही यावं आणि ह्यांना काहीतरी वेगळं बनवून द्यावं, म्हणून त्यानं मंचुरियन करायचा प्लॅन केला होता. आणि ती भजी खरंच चांगली झाली होती. त्याचा प्लॅन म्हणजे यशस्वी झाला होता. गोबीची मंचुरियन आणि ते आम्ही सगळ्यांनी खाल्ली. त्यानंतर गुरुदत्तचे लाडके भाचे आलेत म्हणून गुरुदत्तनं आज भाकरी न बनवता चपात्याचं पीठ मळलं होतं. आज तो चपाती बनवणार होता, कारण की ही भरपूर दिवसातून आज इथं शेडवरती जेवणाचं नियोजन करायला आली होती. त्यामुळे केळीच्या भाजीबरोबर भाकरी न बनवता त्याने चपाती बनवली होती. मग आम्ही ते मंचुरियन वगैरे पहिले सुरुवातीला सर्व खाऊन टाकले. गणेशलाही फोन करून बोलवलं होतं आणि त्यानंतरनं मंचुरियन खाऊन झाले की गुरुदत्तनं चपात्या करायला घेतल्यात. तर आज चपाती बनवताना म्हणलं गुरुदत्तला आपण चपाती भाजायला मदत करूया, कारण ज्यावेळेस मी शेडवरती येतो त्यावेळेस आपल्याकडं काही जेवणाचं डिपार्टमेंट नसतं. तर म्हणलं गुरुदत्तला आज मदत करूया म्हणून थोड्या चपाती भाजायला मदत केली मी. आम्ही घरूनच जेवण आलो होतो, त्यामुळे फक्त आम्ही मंचुरियन खाल्ले आणि त्यानंतर ह्या सगळ्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही घरी निघून गेलो. धन्यवाद.